औंध तालुक्यातील बारागाव नांदूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सलीम काकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। मावळत्या उपसरपंच सुरेखा धनवडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली। निवडीनंतर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा करत नूतन उपसरपंचावर शुभेच्छांचा वर्षाव केला। बारागाव नांदूर ग्रामपंचायतीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी गटाची एकहाती सत्ता आहे। लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत ग्रामविकास अधिकारी भारत जाधव यांनी निवड प्रक्रियेचे वाचन केले। सदस्यांनी सलीम काकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। उपसरपंच पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा देत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। निवड जाहीर होताच ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला। यावेळी मावळत्या उपसरपंच सुरेखा धनवडे यांचा सत्कार करण्यात आला, तर नूतन उपसरपंच सलीम काकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोहकडे, योगेश साळवे, अनुराधाताई मंडलिक, राजेंद्र घाडगे, श्याम गाडे, विठ्ठल गाडे, राजू धाडगे, संजय बर्डे, डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव, हबीबभाई देशमुख, रेहाना निसार देशमुख, संतोष शिंदे, दीपक पवार, शीतल आंधळे, सोनाली गाडे, रुक्मणी पारदे, कलावती बेद्रे, मंगल बर्डे, पद्माताई पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच वसंत गाडे, सोपान गाडे, जालिंदर गाडे, दत्तात्रय तरवडे, डॉक्टर तन्वीर देशमुख, हमीदबाई इनामदार, बशीरबाई पिरजादे, भाऊसाहेब गाडे, सोमनाथ गाडे, पाटील गाडे, बापू धनवडे, जालिंदर धनवडे, अनिल कदम, सुलतान पठाण, डॉक्टर लक्ष्मण गाडे, डॉक्टर संजय गाडे, जिल्लूबाई पिरजादे, समीर पिरजादे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी नूतन उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।